किट्या मी सगळं सहन करू शकते, माझ्या आणि समीरची ताटातून नाही. किट्या अशी रडू नकोस ना, ये लागत हो, शांत हो ना, रडू नकोस. जाऊ दे समीर. अश्विनीचं ना बिचारीचं नशीबच वाईट आहे. तुमच्या मर्जीप्रमाणे नाचवलं तुम्ही तिला. हवं तर असं म्हणतो की अश्विनी या घरात आली आणि नमिता प्रेग्नेंट राहिली. वा, छान बोललीस ग मीरा तू. म्हणजे मी आता प्रेग्नंट आहे हा सुद्धा फक्त अश्विनीचाच पायगुण आहे. खरं तर तुझी एवढी मोठी ग्रेट गायनॅक आहेस. तुझ्याकडे मी इतकी वर्ष ट्रीटमेंट घेत होते पण त्यांनी काहीच झालं नाही. त्यामुळे तुला त्याचं क्रेडिट नाही मिळालं. अशा नात्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या फुटपट्ट्या कशा काय वापरू शकता तुम्ही? नमिता काहीतरी. दादा असू दे, तू आणखीन त्रास करून घेऊ नकोस. आणखी म्हणजे मी ऑलरेडी शुभंकरला खूप त्रास दिलाय, आता आणखी त्रास देऊ नको असं म्हणायचंय तुला मीरा? मला काहीच म्हणायचं नाही, कारण काही म्हणून किंवा न म्हणून उपयोग होणार नाही हे माहितीये मला. नीता, काय चाललंय का तुझं? इतका त्रागा का करतेस तू? मला एक कळत नाही, नमिताचं कोड कौतुक करायचं सोडून त्या अवलक्षणी मुलीच्या अर्थ्या का ओळखताय तुम्ही? तिला असं वाटलं असेल आपण दादाला गॅरंटर राहण्यासाठी भरीस घातलं, त्यामुळे दादाची नोकरी जाणार आहे आणि ती वाचवणं आपलं कर्तव्य आहे. त्यामध्ये तुमच्यावर दया दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आणि काय चाललंय तुमचे लहान मुलासारखं? हट्ट कसलं करताय? तिच्याशी बोलत काय नाही, आत अबोला काय धरलाय आणि सतत विचार मात्र तिचाच करत असता. जे काही घडलं तेव्हापासून तू तिच्याशी फटकून वागतोयस, तिला सारखा दोष देतोस आणि ऍज इट इज नमिताचा हक्क आहे तुझ्या प्रेमावर. आहे ना, नमिताचा हक्क आहे माझ्या प्रेमावर, माझ्या प्रत्येक गोष्टीवर नमिताचाच हक्क आहे. मी नाही म्हटलंय का कधी? पण मग एक गोष्ट विसरू नकोस, अश्विनीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा सुद्धा या सगळ्या गोष्टींवर तितकाच हक्क आहे. मला ना एक समजत नाही, म्हणजे नमिताचं या बाबतीतलं वागणं मी समजू शकतो, पण तू सुद्धा या बाबतीत नमिताची बाजू घेतोय समोर. जे काय मनात आहे ना ते बोला आणि मोकळे व्हा. हे असं कुढत बसण्यापेक्षा ना एक घाव दोन तुकडे, जे काय होईल ते होईल, मग पुढच्या पुढे. आणि हे अश्विनी जाऊन जाऊन गेले कुठे? त्या किटीकडे. पण असतो कोण तो तिच्याकडे? धडणं नवरा, धडणं मित्र, पण बघा त्या पडलेल्या तिच्याकडेच असतो सतत. थोडाफार वेळ लागणारच ग. इट्स नॉट इझी. पण दुसरा कुठला मुलगा आपल्या होणाऱ्या बायकोला अशा अवस्थेत बघू शकेल? तशीच त्याची रिॲक्शन. पण आता तो कोणाचं ऐकणार नाहीये. मुख्य म्हणजे आपल्याला त्याचं ठाव ठिकाणं माहित नाही, तो कुठे आहे. तेव्हा कुठे असेल समीर? कसल्या मनस्थितीत असेल? की ते माझ्यासाठी सगळं संपलंय. आशू, त्याने जर मला स्वीकारलं नाही तर माझ्यासाठी सगळं संपलंय. मी कोणासाठी जगायचं?